धनंजय मुंडेंचे काही कार्यकर्ते आणि आपण पाहतोय वाल्मिक कराड आज पुण्यामध्ये शरण येण्याची वाढवण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या पुण्याच्या सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला किंवा त्यांच्यासोबत आरसीपी दोन पोलीस अधिकारी जे आहेत आणि या ठिकाणी ते वरिष्ठ अधिकारी जे आहेत सीआयडीचे माहिती जी आहे ती घेतील. अजूनपर्यंत अधिकृतरित्या कुणी येणार किंवा ते किती वाजता पोहोचतील याबाबतची माहिती देण्यात आलेली नाहीये. कडे सुद्धा या संदर्भातली कुठलीही माहिती नाहीये असं त्यांच्या कार्यालयाकडून ते सकाळपासून सीआयडी कार्यालयाच्या बाहेर गोळा झालेले होते. जवळपास 100 आसपास कार्यकर्ते जे आहेत ते सीआयडीच्या कार्यालयाच्या बाहेर गोळा झाल्यामुळे कायदा निर्माण व्हायला नको म्हणून पुणे पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेला आहे. पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी जे आहेत ते इथं आलेले आहेत. क्राईम ब्रांचचे डीसीपी जे आहेत ते इथं आलेले आहेत. त्यांच्यासोबत चतुशृंगी बानेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे आहेत ते सुद्धा इथं आलेले आहेत. अधिकृतरित्या वाल्मिक कराड हे कधी इथं आत्मसमर्पण करणार याबाबतची कुठली माहिती जी आहे ती अधिकृतरित्या सीआयडीकडून देण्यात आलेली नाही किंवा सीआयडीलाही अधिकृतरित्या हे कळवण्यात आलेलं नाहीये. जे सरेंडर आहे वाल्मिक कराड यांचं हे सरेंडर हे कम्प्लीट पॉलिटिकल सरेंडर असेल असं सांगितलं जातं. याचं कारण 10 दिवस झाले सीआयडीकडून तपास सुरू असताना वाल्मिक कराड मिळून येत नव्हते. अखेर काल जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार सीआयडीनं काही वेगळ्या ट्रिक ज्या आहेत त्या या संदर्भात वापरल्यानंतर मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यावरती वाल्मिक कराड यांना तातडीनं हजर करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. त्यामध्ये किती तथ्य याबाबत अजून स्पष्टता होऊ शकलेली नाही. जर वाल्मिक कराड खरंच आज हजर झाले किंवा त्यांनी आत्मसमर्पण केलं तर या माहितीमध्ये तथ्य असं म्हणता येईल. मात्र आता वाल्मिक कराड यांची अटक जी आहे किंवा त्यांचं आत्मसमर्पण जे आहे हे कम्प्लीट पॉलिटिकल ओरिएंटेशनकडे गेलेलं आहे. कम्प्लीट राजकीय भूमिका जी आहे ती त्याच्यामध्ये दिसून येते. सीआयडीनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली होती. काल काही युनिट सीआयडीचे राज्याच्या बाहेर होते ते सगळे युनिट तातडीनं आज पुन्हा परत बोलवून घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यामुळे वाल्मिक कराड आज आत्मसमर्पण करतील अशी शक्यता वर्तवली जाते. अधिकृतरित्या याच्या संदर्भातली माहिती सीआयडीकडूनही देण्यात आलेली नाही. पोलिसही इथं जी गर्दीत सीआयडीच्या मुख्यालयाच्या बाहेर गोळा झाली तिथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती व्हायला नको म्हणून पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो इथं डिप्लॉय केलेला पाहायला मिळतोय.